नमस्कार मंडळी, आज आपण भेट द्यायला आलो सोलापूर मधला एका एस्थेटिक साऊथ इंडियन उडफी कॅफेला, तेही खऱ्या साऊथ इंडियन लुक मध्ये। माझं लुंगी नाही निघालं पाहिजे आता। चला तर मंडळी, आपण ह्या कॅफेला रेटिंग देऊयात फूड क्वालिटी, हायजीन आणि सर्व्हिस या तीन महत्त्वाच्या गोष्टीवरून। हा कॅफे दिसायला खरंच खूप सुंदर आहे, पण हा कॅफे आपल्या तीन महत्त्वाच्या पॉइंट्सवर पास होते का नाही ते पाहूयात। कॅफेमध्ये आल्यावर ना मला असं वाटायलं की मी साऊथमध्ये आलो, सोलापूरमध्ये आहे असं वाटतच नाही आहे। मित्रांनो, हायजीनबद्दल बोलायचं झालं तर कॅफे खरंच खूपच सुंदर आहे। सगळं नीटनेटकेपणा आहे, क्लीन आहे। हायजीनबद्दल बोलायचं झालं तर माझ्याकडून थेट 10 आउट ऑफ 10, एकदम सुंदर कॅफे आहे खरंच। सगळ्या टेबलवर एक एक पाण्याचं बॉटल आहे, जग आणि ग्लासचा काही सीनच नाही आहे। सर, तुमच्याकडं काय काय स्पेशल आहे? तर आमच्याकडे इडल्यांमध्ये बरेच प्रकार आहेत। त्याच्यामध्ये प्लेन इडली चटणी सांबार असतात, त्याच्यामध्ये पोडी इडली आहे, त्याच्यामध्ये एक साऊथ इंडियन पोडी चटणी असते, ते तूप आणि इडली सर्व करतात। तुम्हाला काय आवडेल? मला तुमच्याकडलं स्पेशल खायचं, मला असं काहीतरी खाऊ घाल की एकदम चटपटा असायला पाहिजे, एकदम मस्त मजा आला पाहिजे। यस, चालेल, ओके। पोडी इडली वरनं जसं एकदम मसाला आहे ना, काय सांगू। छान आहे टेस्ट। हे वरनं तेल टाकलं तर असं वाटलं होतं मला, पण ते तूप आहे। खाऊन एक 2-3 मिनिट पण झालं नाही, दुसरा ऑर्डर आला आपला। सर्विस पण चांगला आहे यार, 10 आउट ऑफ 9। चला आता आपण घी रोस्ट डोसा। डोसा हाताने खाल्ला ना, ते मज्जाच वेगळं आहे। व्हेज पुलाव इथला स्पेशल आहे का? टेस्ट करून बघा सर। एक स्पून द्या की, चम्मच द्या, स्पून नाही। सॉरी। खरं सांग, जेवण कसं वाटलं? जेवण खूप मस्त वाटलं, खरंच मस्त वाटलं। मला वाटतं की प्रत्येकाने एकदा येऊन इथं व्हिजिट द्यावं, नक्की द्यावं। नाही आल्याशिवाय कोणाला कळत नसतं चव कसं आहे काय नाही। जे आहे ते खरं सांग, आपण काय पैसे घेतले नाही वाटलं। मला तर खरंच चांगलं वाटतं। आता मी सांगण्यापेक्षा स्वतः येऊन चेक केलं तर कसं बेटर आहे ना। खरंच छान आहे जेवण। आपलं जे काही आपण खाल्लो ते सगळं, फूड क्वालिटीला जर रेटिंग द्यायचं झालं तर 10 आउट ऑफ 10, एक नंबर। मला खूप आवडलं। अजून मला फिल्टर कॉफी प्यायचं आहे। हा वेल गाईज, आपण लास्टला फिल्टर कॉफी घेतलो। जास्त मिळत नाही, म्हणजे हे साऊथमध्येच तेवढं फेमस असते। हा, वास बघूनच मजा आली। ओके मित्रांनो, फायनली आपलं जेवण झालं, एकदम मस्त होतं। त्याच्याविषयी काय बोलायचं नाही आहे मला, चव एकदम भारी होता। आणि दुसरी गोष्ट, आपलं बिल झालं 280 रुपये। त्यांनी तोंडीच सांगतात, नाही तर मी दाखवलं असतं तुम्हाला। तर एक साधारणतः एक सर्वसामान्य जर माणूस आला तर इथं जेवण करून जाऊ शकते, कारण 100च्या आतमध्येच प्राईज आहे।